नमस्कार. डिझाईन विवो कंपनी प्रायोजित आणि शाबास अकॅडमी प्रस्तुत आपला कार्यक्रम शाबास कट्ट्यामध्ये आज आपल्या भेटीला आलेले आहेत सर्वांचे आवडते श्री संपत शेलार या सरांच्या सेवापूर्तीनिमित्त होणारा एक पूर्वसंध्येचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमानिमित्त संपत शेलार बुवा यांच्या संदर्भात विविध प्रकारची माहिती आपणास सांगण्यासाठी आलेले त्यांचे दोन मित्र. तर सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. आपल्या भेटीला आलेले आहेत श्री रामदासजी गोळे सर, की जे बुवांचे सख्खे मित्र आहेत आणि एवढेच नव्हे तर त्यांच्याबरोबर अखंड जीवन प्रवास करणारे श्री रामदासजी गोळे सर. सर्वप्रथम आपलं स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके आणि इंग्रजीचे मास्टर असणारे श्री कांबळे सर, सतीशजी कांबळे, आपलं देखील हार्दिक आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अशा व्यक्तिमत्वाची माहिती पाहणार आहोत, घेणार आहोत की ज्या व्यक्तीने महाबळेश्वरच्या कुशीमध्ये ज्या नदीचा उगम झाला अशी वेण्णा नदी आणि त्या वेण्णा नदी तीरावर असणारं आंबेघर एक छोटस गाव, ज्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर हिमालयाला ज्यांनी उंची गाठली असे संपत शेलार या व्यक्तीचं शिष्यवृत्ती पॅटर्न मध्ये असणारं यश हे एक सामान्य मुलगा ते शिष्यवृत्तीमधील एक महामेरू इथपर्यंतचा जो प्रवास आहे हा आपण संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपण पाहतो की नीट हे डॉक्टर होण्यासाठीची जी एक पूर्वपरीक्षा असते, या पूर्वपरीक्षेचा पेपर फुटतो आणि पेपर फुटल्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये जो हाहाकार उडाला, या हाहाकार उडाल्यानंतर झालेली विद्यार्थ्यांची अवस्था, पालकांची व्यथा आणि शिक्षकांचा उडालेला व्यवस्थेवरचा विश्वास याला छेद देत अखंड 38 वर्ष ज्यांनी शिष्यवृत्ती पॅटर्न मधूनच अनेक विद्यार्थी घडवले नव्हे तर पेपर सेटर म्हणून जी त्यांनी भूमिका निभावली, यामधून त्यांचा असणारा प्रामाणिकपणा, विश्वास, या सर्व गुणांची आपल्याला माहिती करून घ्यायची. तर मी सर्वप्रथम गोळे सरांना विनंती करतो की गोळे सर, आपण बुवांची एक लहानपणापासूनची जी त्यांची ओढ आहे, ओळख आहे, ते तुम्ही कशी सांगाल? तसं पाहिलं तर शेलार सरांचा माझा संपर्क शेलार सर नोकरीला लागल्यानंतर आला. त्यापूर्वी काही परिचय माझा नव्हता, परंतु ज्या दिवसापासून त्यांचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून आम्ही आज तागायत प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षणामध्ये एकत्र आहोत. आणि ज्यावेळी आम्ही एकत्र आलो त्यावेळी आमची कुटुंब सुद्धा अगदी घरातली एकच फॅमिली झाल्यासारखं झालं. साधारणतः मेडगुताड या ठिकाणी शेलार सरांचा माझा परिचय 1994 साली झाला. आणि ज्यावेळी मी गिरीस्थान हायस्कूलला काम करत होतो त्यावेळी ते मेडगुताड शाळेत एक उपशिक्षक म्हणून काम करत होतो. परंतु गिरीस्थान हायस्कूल आणि मेडगुताड शाळा यांच्या अध्यापनामध्ये आणि विविध उपक्रमामध्ये एक वेगळे पण सातत्यानं जाणवायचं. आणि एक शिक्षक मात्र सकाळी 8 वाजल्यापासून त्या शाळेमध्ये धडपड करायचा, मुलांच्या बरोबर असायचा, खेळाच्या मैदानावर असायचा संध्याकाळी रात्रभर. आणि तो शिक्षक कोण म्हणून त्याच्या सहवासात आम्ही ओढलो गेलो आणि शेलार सरांचा त्यावेळेपासून आमचा परिचय सुरू झाला. शेलार सरांचा परिचय झाल्यानंतर मग त्यांच्या कुटुंबाची हळूहळू माहिती मिळाली. शेलार सरांचं बालपण तुम्ही आता जसं म्हटला की आंबेघर या ठिकाणी गेलं, तर त्यांचं कुटुंबामध्ये आम्ही गेल्यानंतर अत्यंत कुटुंब गरीब परिस्थितीत होतं. म्हणजे लहानपण तर त्यांचं आम्ही ऐकल्यानंतर आज सुद्धा असं जाणवतं की एक माणूस लहानपणातल्या टक्के टोणप्यातून जे चटके खाल्ले, या चटक्यातून समाजाला कशी दिशा देतो हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवतं. म्हणजे सुट्टीच्या कालामध्ये शिक्षणात असताना, शाळा शिकत असताना ते काय करायचे की त्यांच्या आईबरोबर आमच्या डोंगर भागामध्ये भालेघर, मारली, सायगर या भागामध्ये आईबरोबर पायपीट करून, पायात अनवाणी चप्पल नसताना पायपीट करत डोक्यावर सुकड, बोंबील, मासे याचं ओझं घ्यायचे आणि ते आजीबरोबर चालायचे. आणि अशा परिस्थितीत त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, हे त्यावेळी आम्हाला समजलं. आणि हे सगळं समजल्यानंतर त्यांना असं जाणवायचं, म्हणजे प्रत्येक क्षणी शाळेत असताना त्यांच्याकडून जाणवायचं की जे मी भोगलंय ते माझ्या विद्यार्थ्यांना भोगायला लागू नये, म्हणून सातत्याने ते तशा पद्धतीचा प्रयत्न मुलांसाठी करायचे. असं हे बालपण त्यांच्या घरामध्ये आज त्यांची मुलं आहेत, मुली आहेत, आई आहे, वडिलांचं निधन झालेलं आहे. आजी जी आहे त्या आजीवर त्यांचं अतिशय जीवापाड प्रेम होतं की जी विठाबाई म्हणायचे. आम्ही तिचं जवळून पाहिलं आजीला, पण आजीचं पण संपावर प्रेम. संपा म्हणजे संपत, अगदी संपा म्हटलं की आजी. आज सुद्धा आई, त्यांची आई त्यांना म्हणते संपा माझा कुठे आहे, कसा आहे. आता ते जीवाभावाचं सगळ्या कुटुंबाच्या ते नातं. आणि त्या कडतळ परिस्थितीत त्यांनी ते काम सुरू केलं आणि अळजापूर या ठिकाणी सुरुवातीला त्यांची सेवा सुरू झाली.
आता त्यावेळी 1988ला सुरू झाली, त्यावेळी आम्ही कदाचित शिक्षण घेत असो, परंतु त्यांचा सगळा इतिहास आम्ही सेवेत लागल्यानंतर समजलं. अर्जापूरला सुरुवात झाल्यानंतर 5-6 महिने त्यांना सेवेत ठेवलं आणि शासनानं पुन्हा ब्रेक दिला. ब्रेक दिल्यानंतर पुन्हा ज्या शिक्षकांना ब्रेक दिला होता त्या ब्रेक देणाऱ्या शिक्षकांनी पुन्हा एक शासनाच्या विरोधात की आम्ही नोकरी केलेली आहे आणि आम्हाला पुन्हा घेण्यात यावं, आणि त्या ब्रेकचे निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि निकालानंतर त्यांना पुन्हा शासनानं सेवेत घेतलं आणि सेवेत घेतल्यानंतर ते मेडगुताड ठिकाणी आले. आणि मेडगुताडचा जो कायापालट शिक्षण क्षेत्राचा आहे, तो शिक्षण क्षेत्राचा कायापालट करण्यामध्ये शेलार गुरुजी आणि त्यांचा त्यावेळेचा सर्व स्टाफ यांचा खूप मोलाचा वाटा. साधारणतः मेडगुताड या ठिकाणी आम्ही पाहिलं तर मेडगुताडमध्ये M.K. वाशिवडे साहेब होते, म्हणजे आता ते गट शिक्षण अधिकारी म्हणून निवृत्त झाले, परंतु M.K. वाशिवडे साहेब अतिशय शिस्तप्रिय आणि शिक्षणाविषयी अत्यंत चिंतन करणारा माणूस, आणि या चिंतन करणाऱ्या माणसाच्या सहवासात शेलार सर वाढले. त्यांचा इतरही स्टाफ तसा वाढत गेला आणि त्यामुळे शेलार सरांच्या त्यावेळेपासून सेवेपासून अतिशय चिकाटीनं काम करण्याची वृत्ती निर्माण झाली. मग मेडगुताडपासून ते पुन्हा आसनी या ठिकाणी झाले. परंतु मेडगुताडचं एक उदाहरण तुम्हाला देतो. मेडगुताड या ठिकाणी असताना एका सभेमध्ये शेलार सर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात, पदाधिकाऱ्यांचं काही विधान, एका सरपंचानं शिक्षकांविषयी वेगळं विधान केलं की जे शिक्षकांना अपमानास्पद वाटेल, आणि हे विधान अपमानास्पद वाटेल म्हणून शेलार सरांनी त्याला विरोध केला आणि भरसभेमध्ये विरोध केला म्हणून शेलार सरांची बदली केली. बदली केल्यानंतर शेलार सरांनी मेडगुताडमध्ये विद्यार्थ्यांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 7, 8, 9 नाईट स्टडी त्या वेळी विद्यार्थ्यांची घ्यायची 9 वाजेपर्यंत. इतकं विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रेम निर्माण केलं होतं, आपुलकी निर्माण केली होती. आणि मग त्यामुळे त्यांची बदली झाली हे गावकऱ्यांना कळालं की गावकऱ्यात ते जे सरपंच होते त्या काळचे, ते सरपंच जाऊन पंचायत समितीत बसले आणि पंचायत समितीत बसल्यानंतर सांगितलं की काही नाही, आमच्या शेलार सरांची बदली जर झाली तर पंचायत समिती पेटवून देईल. या भाषेत त्यांनी तिथं पंचायत समितीतल्या सभापतींना आणि BDOंना आणि गशींना सांगितलं आणि त्याच क्षणी शेलार सरांची बदली रद्द करायला. म्हणजे एखादा शिक्षक आपल्या कामानं विद्यार्थ्यांत किती प्रिय असतो, ग्रामस्थात किती प्रिय असतो, हे शेलार सरांच्या माध्यमातून त्यावेळी कळालं. आणि मग त्या दिवसापासून, म्हणजे त्याच्या आधीपासून पण त्यांच्या कामामुळे, त्यांच्या सहवासदारांमुळे फॅन होतो, परंतु शिक्षकासाठी एखादं गाव सुद्धा ही भाषा वापरू शकतं हे आम्हाला त्यावेळी समजलं. मग ह्या क्षेत्रात सुद्धा भरपूर हौस आहेत, आपणही या क्षेत्रात असं काम करावं, अशा प्रेरणा त्यांच्या सहवासात राहण्यामुळे आम्हाला मिळत गेल्या. म्हणजे एकंदर शेलार सर आमच्या ज्या आजच्या जडणघडणी त्यांचं ते त्यावेळीचं राहणं सुद्धा आम्हाला खूप मोलाचं होतं, त्यांचा सहवास मोलाचा होता. पण इथं मला एक विचारायचं आहे तुम्हाला की जसं त्यांचं बालपण आंबेघरला गेलं की आजीबरोबर सुकट बोंबील विकायचे, परंतु तिथं त्यांनी जे माध्यमिक शिक्षण केळझरला घेतलं तिथं असं काय त्यांच्या मध्ये व्यक्तिमत्वात बदल झाले की ज्यांना तिथून ते शिक्षक होण्यासाठीची प्रेरणा त्यांना? आंबेघर आमच्या चर्चा व्हायच्या नेहमी शेलार सरांच्या नामच्या की शेलार सर तुम्ही, आम्ही त्यांना बुवा म्हणायचो. आता बुवा म्हणायचं त्याचा इतिहास वेगळा आहे, त्यांना बुवा का म्हणायचं, परंतु तो इतिहास इथं सांगण्याची हे नाही, परंतु इतिहास वेगळा आहे. परंतु ते बुवा सारखं वर्तन तर खरं सांगायचं म्हटलं तर त्या काळी तिथं त्यांचे जे एक मराठीचे शिक्षक होते, ते मराठीचे शिक्षक त्यांना खूप आवडायचे. आणि आज संपत शेलार साऱ्या महाराष्ट्राला मराठीचं शिक्षक म्हणून आवडतात. म्हणजे त्यांना त्या हायस्कूलच्या सरांचं नाव मला सांगायचं नाही, पाटील सर त्यांना ह्याला होते, पण त्या सरांचं नाव आठवलं, पण सारखी चर्चा असायची. आणि त्या चर्चेतून त्या मराठीच्या शिक्षकांमुळे ते मराठीची इतकी त्यांना गोडी वाटली की ते मराठीत BA झाले, मराठीमधनं वरचे शिक्षण घेतलं आणि मराठीत आज राज्यात त्यांची हजारो व्याख्यानं झाली मराठी या विषयावर. आणि ह्या हजारो व्याख्यानामधून त्यांनी मराठीचं सगळं गुणगान, म्हणजे आज जिथं व्याख्यानं झाली तिथं त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर अशा प्रतिक्रिया येतात की शेलार सरांनी मराठीचा एवढा अभ्यास केला कधी, म्हणजे एक शिक्षक काय गोडी लावू शकतो ही त्या माध्यमिक शिक्षणामध्ये समजतं. आता कसं प्रत्येकाला गणित कुणाला आवडतं, कुणाला इंग्रजी आवडतं, तसं हायस्कूलमध्ये असतानाच त्यांना दरेकर सरांकडून जे मराठीचं ज्ञान मिळालं आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन मराठी विषयातच आपली एक मास्टरी असावी असं एक त्यांच्या मनामध्ये बळ निर्माण झालं. तिथून त्यांची सुरुवात झाली ती पुढं D.Ed करण्यासाठी. तर तो प्रवास काय होता D.Ed? तिथून ते D.Edला कुसूर या ठिकाणी गेले आणि कुसूरला या ठिकाणी जाताना त्या आठवणी सांगायच्या की मला शाळेत प्रवेश घेण्यासाठी जे काही फी भरायची होती ती फी भरण्यासाठी पैसे नव्हते. तर आजी बरोबर मी 7-8 दिवस संपूर्ण फिरलो. ते जे सुकट बोंबील होतं त्या काळात उन्हाळ्याच्या शेवटी सगळेजण घेतात, त्यामुळे जास्त फिरलो आणि ते सगळं जमवलं आणि पैसे जमवून तिथं गेलो. तिथून घरी येण्याचं
म्हणजे कुसूर या ठिकाणी त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं आणि डीएडचं शिक्षण झालं, पण कुसूरला पाटील सर नावाचे एक शिक्षक त्यांना लाभले. त्यांनी खूप त्यांना सहकार्य केलं, म्हणजे अगदी मुलाप्रमाणे त्यांना सांभाळलं. आज सुद्धा पाटील सरांचा त्यांचा अतिशय तसंच जिव्हाळ्याचा संबंध आहे. म्हणजे सगळी पाटील सरांची फॅमिली बुवांची फॅमिली असल्यासारखं, शेलार सरांची फॅमिली असल्यासारखी आहे. आणि त्यामुळं त्या सरांचा प्रभाव पडलाच, परंतु तिथून ते घरी येण्याचा टाळाटाळ करायचे. कारण जर घरी येण्यासाठी पैसे लागायचे, पुन्हा जाण्यासाठी पैसे लागायचे, वाटखर्चीचे काय 3, 4, 5 रुपये वाचतील, त्यातून माझं इतर खर्च भागेल. म्हणजे अशा परिस्थितीत त्यावेळी त्यांनी प्रवास सुद्धा, घरी येणे सुद्धा टाळलं, पण डीएडचं शिक्षण पूर्ण केलं. आणि डीएडचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच नोकरी लागली. ती एक चांगली त्यांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट होती. आणि मला काय तुम्हाला असा प्रश्न विचारायचा, एक शिक्षक म्हणून जेव्हा आपण नोकरीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या डोक्यात असतं की 10 ते 5 या वेळेतच आपण शिक्षण दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना, किंवा विद्यार्थ्यांबरोबर तेवढ्या वेळातच मी काम केलं पाहिजे. जे आत्ताचं 20, 25, 30 वर्षाचा जो फरक आहे शिक्षण क्षेत्रामधला, तो आजच्या नवीन शिक्षकांना असं वाटतं की आपण व्यावसायिक पद्धतीच राहिलं पाहिजे. परंतु पूर्वीचे जे शिक्षक गुरुजी होते, जसं की शेलार सरांबद्दल बोलत होतं, किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर सहवासामध्ये बरीच वर्ष काम करताय, जेव्हा मेडगुताड या ठिकाणी तुम्ही काम करत होता तेव्हा तिथली काय पार्श्वभूमी होती आणि तिथं तुम्ही काय नक्की काम केलं? मेडगुताड हे महाबळेश्वर तालुक्यातलं गाव. शिक्षणामध्ये अतिशय दर्जेदार काम करणार प्रगतशील जी 2-3 गावं होती, त्याच्यामध्ये भिलार आणि मेडगुताड यांच्यामध्ये शैक्षणिक स्पर्धा असायची. आणि ही शैक्षणिक स्पर्धा विद्यार्थी कोणता पहिल्या क्रमांकाने तालुक्यात येईल त्यावेळी त्या 7वीच्या 4थीच्या केंद्र परीक्षा असायच्या. आणि केंद्र परीक्षेमध्ये पहिला क्रमांक ज्या शाळेचा आहे ते एक मानाचं स्थान असायचं. मग शेलार सर यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते त्याच गावात राहायचे, म्हणजे मी त्यांच्याबरोबर राहायचो. आणि वैशिष्ट्य असं की आम्ही वेगवेगळ्या खोल्यात राहायचो, एकत्र खोल्या आमच्या वेगवेगळ्या, पण आम्ही शाळेत सकाळी 8 वाजता शाळेत असायचो. आणि 8 वाजता शाळेत असल्यापासून पुढं आमचं काम सुरू व्हायचं. संध्याकाळी मुलं घरी जायची, जेवायची आणि जेवण करून पुन्हा स्टडीला यायची. त्या काळात सुद्धा स्टडी, म्हणजे 1995, 2000 या काळामध्ये मेडगुताड शाळेत 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः आणि 4थीच्या विद्यार्थ्यांची स्टडी असायची. अभ्यास अभ्यास रात्र अभ्यासिका असायची. आणि ही रात्र अभ्यासिका सगळी मुलं यायची, विशेषतः बोंडारवाडीमधील मुलं होती, अवकाळीतली मुलं होती, गुरेगडची मुलं त्यावेळी यायची, महाबळेश्वरमधून काही मुलं आमच्याकडे यायची. आणि ते पालक त्यावेळी सुद्धा त्या मुलांना तिथं घेऊन यायचे आणि घेऊन जायचे रात्रीची. म्हणजे एवढा विश्वास शिक्षकांना होता. आणि त्या पद्धतीचं काम, म्हणजे कधी त्यांनी घड्याळ बघितलं नाही. आमच्या शाळेचं वैशिष्ट्य सांगतो मेडगुताडच्या स्टाफचं, की मेडगुताड स्टाफमध्ये असे नियम होता आमच्या, की दररोज सकाळी सही करायची. ही सही पहिली कोणाची होईल याच्यासाठी स्पर्धा असायची. आणि 10:30च्या आत जर एखाद्याची सही राहिली तर त्या माणसाला आम्ही एक प्रेमाची शिक्षा द्यायचो. आणि ती प्रेमाची शिक्षा अशी असायची की दुपारच्या चहाला त्याने एक बिस्किट पुडा आणायचा, 2 रुपयाचा पार्ले बिस्किट पुडा आणायचा. आणि जर असा पार्ले बिस्किट पुडा आणायचा आणि तो द्यायचा, ती एक शिक्षा प्रेमाची. आणि ती सगळी स्वीकारायची, आनंदाने स्वीकारायची. त्यामुळे प्रत्येकाची धावपळ राहायची की शेवटी गेला की बिस्किट पुडा द्यायचा. मग शेवटी राहणं जायचं नाही म्हणून सगळ्यांनी आधी जायचं. आणि ही वासुळे साहेबांनी लावलेली शिस्त होती आणि अतिशय प्रेमानं चालली होती. आणि विशेष असं होतं की महिन्याच्या शेवटी सगळ्या शिक्षकांनी एकत्र यावं म्हणून ज्याच्याकडनं जास्त बिस्किट पुढे घेतले जातील महिन्यात, त्यानं त्या महिन्याच्या शेवटी एक जेवण द्यायचं. अशी प्रेमाची सगळी आमची पद्धत होती. आणि त्यामुळे एक शिस्त लागून गेली. आणि या शिस्तीत शेलार गुरुजी आमचं कधीच सापडली नाही. कारण आठवड्यात 1 दिवस घरी जायचे, इतर दिवशी तिथंच. आणि शनिवारी घरी गेले की सोमवारी सगळ्यात आधी ते तिथं असायचे. म्हणजे बिस्किट पुडा त्यांचा कधी दिलाच नाही. आणि बिस्किट पुडा जर एखादा द्यायला नकार देत असेल तर 2 द्यावे लागतील, 3 द्यावे लागतील, अशी कठोर भूमिका घ्यायची. म्हणजे अतिशय शिस्त, म्हणजे ही प्रेमाची शिस्त जी आहे ना एकमेकांची ती. त्यामुळे कुठल्या अधिकाऱ्यानं आम्हाला कधी विचारलं नाही आणि विचारण्याची वेळ आली नाही. आमच्याकडे गट शिक्षण अधिकारी जायचे, महाबळेश्वरला जाताना थांबायचे, ऑफिसमध्ये थांबायचे, काय चाललंय बघायचे, पुढे जायचे, अशा पद्धतीनं. पण यांची शिस्त अतिशय चांगली होती आणि ही प्रेमाची शिस्त. मला तेच विचारायचं की एक सर्वसामान्य शिक्षक आपण बघतो, किंवा मी एक शिक्षक आहे, तर माझा बघण्याचा वेळ असा असतो की सकाळी 10 ते 5 काम करायचे आणि आपण घरी जायचे. पण असे काही शिक्षक आहेत जशा बुवांसारखे तुम्ही आहात, कांबळे सर आहेत, की तुमच्याकडे वडिलांना प्रेरणा येते की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. मेडगुताडमध्ये असं कोणतं काम झालं की ज्याच्यामुळे आपणची, तुमची आप्पा म्हणून तुम्ही किंवा बुवा म्हणून शेलार सर किंवा कांबळे सरांची शिष्यवृत्तीमध्ये इंग्रजीची ओळख आहे, तर ती सुरुवात मेडगुताड या ठिकाणी कशी झाली? नवोदय परीक्षा सुरू झाल्या होत्या, जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाले. आणि जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाल्यानंतर
आणि शिष्यवृत्ती परीक्षा 4थी 7वीची जुनी असायची, बरं. ती जुनी शिष्यवृत्ती परीक्षा. आपल्या शाळेतली मुलं लागली पाहिजेत ही स्पर्धा, आणि ही स्पर्धा ती मनातली जी बीजी वृत्ती आहे ती खूप मोठी होती. बरं. आणि त्यासाठी अतिशय सखोल मार्गदर्शन कसं करायला पाहिजे, मग त्यासाठी प्रश्नपत्रिका अभ्यासणं, प्रश्नपत्रिके चालणं आणि त्यातून पुढे जायचं, यातून ते मार्गदर्शनाचं सुरू झालं. विशेषतः तुम्हाला सांगतो की त्या काळी नवोदयला आमच्या शाळेतून दरवर्षी एक मुलगा सिलेक्ट व्हायचा मेडगुताडमधून, आणि हे मेडगुताडमध्ये जो नवोदयला विद्यार्थी सिलेक्ट व्हायचा ते आज वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे आहे. आज ती मुलं आम्हाला विचारतात, सर तुमच्यासाठी काय हवं, कसं द्यावं, म्हणजे त्यांना माहीत जाणीव झाली की हे आम्हाला तुमच्यामुळे मिळाले. त्यामुळे आमची सलग 5-6 वर्षे नवोदयला पुढे होती. शिष्यवृत्तीचा जर विचार केला तर 7वीच्या शिष्यवृत्तीमध्ये महाबळेश्वर तालुक्यातली जी कोण मुलं असतील ती मेडगुताडची असायची. आणि हे वैशिष्ट्य एवढं काम, आणि त्याचं कारण असं झालं की मेडगुताडचीच मुलं लागतायत. मग का लागतायत, मग काय करतायत, मग जे काही चिकित्सक चौकस तुमच्यासारखे शिक्षक आहेत ते म्हणायला लागले, अरे हे काहीतरी लोक करतायत वेगळं. मग ते आमच्याकडे येऊन पाहायला लागले, आम्हाला विचारायला लागले, मग आम्ही असं करतोय, मग आमच्याकडे याल का. मग याच्यातून आमची मार्गदर्शनाला सुरुवात झाली, आणि ही मार्गदर्शन करता पुढे येत आहे असं. त्यातून मगाशी बोलता आपल्या बोलण्यातून आलं की एक शिक्षण सभापती आपल्या शाळेला भेट देतात आणि संपूर्ण शाळा रंगवून देतात. तो काय नक्की प्रसंग होता? एक काळ असं 1999 साल होतं. जिल्ह्याच्या स्पर्धांचं बक्षीस वितरण 12 मार्चला कराडला असतं. बरोबर. जिल्हा स्तरावर त्यावेळी 7 प्रकारच्या विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा होत्या. त्याला यशवंतराव चव्हाण बाल व्यक्तिमत्व विकास स्पर्धा असं नाव असायचं. आणि या 7 स्पर्धांमधून पैकी पहिल्या क्रमांकाची जी 5 बक्षीस आहेत ती मेडगुताड शाळेने घेतली होती. आणि ते बक्षीस वितरणाला त्यावेळेचे मुख्यमंत्री होते 20 तारखेला, आणि ते सगळं पाहिलं की अरे महाबळेश्वर तालुका मेडगुताड, मेडगुताड महाबळेश्वर तालुका, मेडगुताड महाबळेश्वर जिल्ह्यात 11 तालुके, पण महाबळेश्वरनं 5 बक्षीसं पहिल्या क्रमांकाचे घेतले, आणि त्यात सगळी मेडगुताडने घेतले. त्यामुळे त्यावेळेचे सभापती होते भरगुडे पाटील, यांनी आवर्जून चौकशी केली की काय मेडगुताड आहे, मला बघायचे. म्हणून आम्ही मेडगुताडच्या शाळेला त्यांना स्नेहसंमेलनाला बोलवलं, आणि स्नेहसंमेलनानंतर त्यांनी स्नेहसंमेलनाची शिस्त बघितली, स्नेहसंमेलनातले कार्यक्रम बघितले, स्नेहसंमेलनात मुलांचं प्रेझेंटेशन बघितलं, आणि ते इतकं मंत्रमुग्ध झाले. ते म्हणले काही नाही, मला आत्ता या शाळेला काहीतरी देऊन जायचंय. आणि त्याच क्षणी त्यांनी सांगितलं, आणि त्याच क्षणी सांगितल्यानंतर म्हणले उद्यापासून या शाळेच्या रंगाचं काम सुरू करा. आणि मग त्या सर्व खोल्यांचं रंगकाम त्या काळी एकूण 13 खोल्या होत्या, 13 खोल्यांचं रंगकाम त्यांनी स्वखर्चानं त्यावेळी करून दिलं. म्हणजे चांगलं काम केलं तर चांगलं लोकांच्या लक्षात येतं. तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. शेलारसरांचं अक्षर खूप मोठ्यासारखं होतं, आजही मोठ्यासारखं आहे. आज सुद्धा महाबळेश्वरच्या बऱ्याच शाळेत त्यांच्या हस्ताक्षरात आमच्या वर्गातले सगळे फळे जे असायचे ते सगळे फळे डिजिटल नव्हते, हाताने लिहिलेले असायचे, आणि ते नवीन पुन्हा लिहिता यायचे, नवीन माहिती त्यावर भरतायची. शाळेच्या बाहेरच्या आवारात 23 फळे होते 8 बाय 4 फुटाचे, आणि ते सगळे तयार करून घेतले होते, सर्व खडून लिहायचे. त्यातले 90% फळे शेलार सर लिहायचे, आमचे भोसले सर लिहायचे, काय मी लिहायचो, पण त्यांचं अक्षर म्हणजे मोत्यासारखं. आणि त्यांनी बाहेरच्या बाजूला प्रवेशद्वारावर 2 फळे काढले होते, आणि त्याच्या आमचे मौलिक विचार लिहिलेले असायचे. आता हे मौलिक विचार वाचायचे, आणि ते आमच्या प्रवेशद्वारावरून जायला एक पर्यटनाला वाट होती, खालच्या बाजूला लिंगमाळा धबधबा आहे, त्या ठिकाणी वाट होती. तर त्या पर्यटक त्या तिथून जाताना ते मौलिक विचार वाचायचे आणि जायचे. आता सगळेच पर्यटक ते वाचल्यानंतर आत येत नव्हते, यायची गरज, पण ते फिरण्यासाठी आले होते. पण काही जाणकार पर्यटक होते ते विचार वाचायचे, आणि खाली जाण्याऐवजी पर्यटनाला आलेला धबधबा पाहण्याऐवजी ते शाळेत यायचे, आणि शाळेतली शिस्त वर्ग पाहिजे. मग हे कुणी लिहिलंय, कसं लिहिलंय, काय लिहिलंय, म्हणजे तो सुविचार, एक बाहेरच्या बाजूला लिहिलेला एक सुविचार किती प्रभावी असतो. आणि ही संपूर्ण कल्पना आहे शेलार सरांची, की लोकांना शिक्षणाकडे कसं आकर्षित करायचं, शिक्षण हे किती प्रभावी असतं हे शेलार सरांच्या कल्पनेतनं लोकांपर्यंत जातं. आणि मग यायचे, लोकांना म्हणायचे काय मुलांना खाऊ द्यायचे, शाळेला काय पाहिजे का द्यायचे. आणि खरी प्रेरणा तिथं आम्हाला मिळाली की तुम्ही जर चांगलं काम केलं तर समाजातली चांगली लोक तुमचं काम बघतातच, आणि हे चांगलं काम करण्याची प्रेरणा ह्या पर्यटकांच्या मधून, लोकांच्या मधून मिळाली. आणि त्यामुळे शेलार सर सुद्धा असे घडत गेले, नेहमी चांगलं काय करता येईल ते पाहत गेले, आणि असा विचार करत गेले, असं मला वाटतं. हे शिक्षणाचे प्रवास जशी सुरुवात झाली, नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थी प्रविष्ट झाले, त्यानंतर जावळी तालुक्यामध्ये आपला प्रवेश झाला, आणि जावळी तालुक्यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावळी पॅटर्न हा शिष्यवृत्तीसाठी ओळखलं जातं. तर त्याची मोडबांधणीमध्ये तुमचा खूप मोठा सहभाग आहे, बुवांचा आहे. तर हा नक्की काय भाग होता, आणि शिष्यवृत्ती पॅटर्नची सुरुवात कशा प्रकारे झाली? आज अनेक जण बोलतात की आम्ही शिष्यवृत्ती पॅटर्न मध्ये काम करतो, शिष्यवृत्ती पॅटर्न आम्ही निर्माण केलाय, परंतु ऍक्च्युली खरं बघायचं झालं तर
बो असतील, तुम्ही असाल, कांबळे सर असतील, असे अनेक निवडक शिक्षक जे होते त्यांनी तिथं जी मुहूर्तमेढ रोवली ती नक्की कशी होती? साधारणतः एल शिंदे साहेब होते. त्यावेळी मी ज्यावेळी जावळीत शिक्षक पॅटर्नला सुरुवात झाली, शेलार सर बदली होऊन 2-3 वर्ष आधी जावळीत आले, त्यावेळी मी महाबळेश्वरमध्येच होतो आणि त्यानंतर त्यावेळी एल शिंदे साहेब होते. परंतु मी शेलार सरांशी सारखा कनेक्टेड असायचो आणि त्या काळात शिष्यवृत्ती पॅटर्न सुरू झाला त्यावेळी आपल्या दुर्गम भागातील मुलांना उद्या भविष्यात स्पर्धा परीक्षेत यश मिळालं पाहिजे या एका भावनेतून अनेक शिक्षक एकत्र आले जावलीतले, की जे होतकरू होते, धडपडणारे होते, काम करणारे होते आणि ते एकत्र आले आणि त्यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी करायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे शिष्यवृत्ती. उद्या भविष्यात जावलीचा अधिकारी घडवायचा असेल तर पहिलं काय केलं पाहिजे, शिष्यवृत्तीत पोरं चमकले पाहिजेत आणि या भूमिकेतनं ते काम सुरू केलं. खरंच याचं जी सुरुवात आहे ना ती एल शिंदे साहेबांनी केली आणि एल शिंदे साहेबांची अतिशय दृष्टी होती ना ती अतिशय सूचक होती. सूचक म्हणजे निवड प्रक्रिया जोरात होती, योग्य माणूस निवडायचा आणि त्याचं काम करून घ्यायचं आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. त्याच्यामध्ये मराठीचंच पूर्ण जी जबाबदारी होती तालुक्याची, पेपर शेड करणं मराठीत तालुक्याची, तर हे काम करताना संपत शेलार सर असायचे, पंढरीनाथ शेलार सर असते आपल्यात नाहीत पण ते असायचे. त्याचबरोबर एन जुनगरे असायचे. आता जी शांताराम उमरे बुद्धिमत्तेचा माणूस, अतिशय 12-12, 13-13 विद्यार्थी लावलेत असा माणूस. म्हणजे ह्यांची एक टीम तयार झाली होती जावलीमध्ये की ही टीम ना काम करताना जोरात करायची. त्यानंतर आम्ही या जावलीत आल्यानंतर मग कांबळे सर आम्ही यांच्याबरोबर काम करत होतो बाहेरच्या बाजूनं, पण इथं आल्यानंतर आम्ही जास्त सहभागी झालो कुडाळ भागात. म्हणजे कांबळे सरांनी इंग्रजीसाठी खूप मोठं योगदान दिलं तिथं आणि ही संधी म्हणजे बुवांचं काम होतं, त्यांच्या सहवासात होतं म्हणून मिळत गेली आणि ती पॅटर्नची पुढं परंपरा एच.व्ही. जाधव सरांकडे आली. एच.व्ही. जाधव सरांनी तर अशी माणसं नेमली, अशी निवडली माणसं, त्या माणसाची पारख मोठी एच.व्ही. जाधव सरांची. कुठल्या माणसाला कोणतं काम करावं आणि कोणत्या माणसाची कोणती क्षमता आहे हे अतिशय बरोबर तंतोतंत हेरणारा माणूस. म्हणजे जसं जेव्हा हिरे असतो तसा जेव्हा हिरे म्हणजे एच.व्ही. जाधव साहेब. त्यांनी बरोबर शेलार सरांना ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे, तू हे काम कर, तू हे मार्गदर्शन कर, तुम्ही हे कर. दिशा शिष्यवृत्तीची नावाची पुस्तिका काढताना मराठीची पूर्ण जबाबदारी संपत शेलारला. एखादा प्रश्न जर त्यांना कुणी शिक्षकाने विचारला, शंका विचारली तर एच.व्ही. जाधव सर स्वतः उत्तर द्यायचे नाही. ते काय करायचे, शेलार सरांपर्यंत जायचे, शेलार सरांना सांगायचे हे बघ असा असा प्रश्न आलाय, याचं उत्तर तूच दे. म्हणजे एवढा दांडगा विश्वास त्यांच्या ह्याच्यावर होता आणि चांगले म्हणजे अतिशय शिक्षणात जी गुणवत्ता आहे, जावलीतल्या शिक्षणात गुणवत्ता, त्या गुणवत्तेत गाडवे साहेबांचं काम आहे, एल शिंदे साहेबांचं काम आहे, एच.व्ही. जाधव साहेबांचं काम आहे आणि त्यानंतर आलेल्या सर्वच गट शिक्षणाधिकाऱ्यांनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. आज सुद्धा जावली पॅटर्न त्याच पद्धतीनं काम करतोय. शेलार सरांनी जावली पॅटर्नमध्ये हे काम करत असताना त्यांनी योगदान खूप मोठं दिलेलंच आहे आणि जावली पॅटर्न फक्त जावलीपुरता न ठेवता पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं काम शेलार सरांचं. कारण जावली पॅटर्न काय आहे हे त्यांचं लेक्चर ऐकल्यानंतर लोकांना कळतं की अरे एवढा खोल अभ्यास करायचा आणि हे जावली पॅटर्नमुळे झालाय, हे महत्वाचं आहे. असं बरोबर की आज आपण बघतो की विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जी लोकांची आज घाबरगुंडी उडते किंवा एका वेगळ्या लेवलला सगळेजण चाललेले, परंतु जावली पॅटर्न हा मुळातच अभ्यासू असल्यामुळं आणि लोकांची निवड एक असल्यामुळे चांगल्या प्रकारची, त्यांचा असणारा प्रामाणिकपणा, सचोटी, कष्ट करण्याची वृत्ती, यामुळे तो संपूर्ण महाराष्ट्रभर आज फेमस आहे. आज ह्या पॅटर्न मध्ये काम करत असताना त्यांनी पेपर सेटची एक मोठी भूमिका निभावली होती. ती नक्की काय होती आणि स्वतः पेपर सेटर असताना देखील त्यांच्याकडे शिकणारा विद्यार्थी आज ते लावू शकत होते. आजची परिस्थिती बघता आज आपण बघतो की एक क्लासचा संचालक स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर फोडतो, परंतु आज शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतः पेपर सेटर असून स्वतःच्या मुलाला त्यांनी सांगितलं की तुला मी काय मदत करू शकत नाही. ही जी भूमिका आहे, ही जी एक निभावण्याची क्षमता आहे, ही फक्त जावलीच्या मातीत आहे, महाराष्ट्राच्या मातीत आहे आणि ही जी माती आहे ती कधीच आपल्याला संपू शकणार नाही. ही जी भूमिका आहे ती, त्याबद्दल तुम्ही काय? शेलार सरांच्या बाबत बोलायचं तर शेलार सर एकटे जावलीतून पेपर शेटिंगसाठी जात नाही. बरोबर. बाहेर अनेक जण जावलीतले एन.डी. धनावडे सर आहेत, शामराव जुनगरे सर आहेत, हे पेपर शेटिंगमध्ये आहे, पेपर शेटर म्हणून काम करतात. फक्त शिष्यवृत्तीच पेपर शेट करतात नाही, अनेक स्पर्धा परीक्षा आहेत, शालाबाह्य स्पर्धा परीक्षा आहेत, अगदी टंकलिखन स्पर्धा परीक्षा असली याची असली तरी त्यांना ते आवर्जून परीक्षा परिषद बोलवते की ज्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत परीक्षा होतात तिथं पेपर शेट आणि त्याचं अंतिमता स्वरूप द्यायचं असेल तर यांच्याकडे, कारण एवढा विश्वास त्या परिषदेचा याने निर्माण केला. आता इथं तुम्हाला एक उदाहरण देतो. शेलार सरांना 3 मुलं आहेत.
2 मुली, दोन्हींचं चांगलं शिक्षण झालं आणि एक मुलगा. माझ्या समोर झालेली घटना आहे. मुलगा 7वीला होता. आता मुलं असतात त्यांना वाटतंच 2 मान काहीतरी आम्हाला मिळावं. आणि सहज शेलार सर आणि आम्ही पुण्यावरून आलो होतो आणि आल्यानंतर तो आम्हाला सातारमध्ये भेटल्यानंतर म्हणला, बाबा तुम्ही पेपर काढून आलाय, मग मला काहीतरी सांगा. हे म्हणले, बाळा पेपर काढून आलोय हे तुला सांगितलं, तू तेवढाच अभ्यास करशील आणि त्याचा उपयोग तुला जीवनात काही होणार नाही. तुझ्या लायकीनं जे काय मार्क मिळतील ते तुझे असतील, माझ्याकडून तुला काय मिळणार नाही. आणि त्याच भूमिकेत ते आजपर्यंत राहिले. कुठल्याही मार्गदर्शनात गेल्यानंतर कुठल्याही त्या प्रश्नातला उहापोह तिथं होत नव्हता. मार्गदर्शन त्या समांतर असायचं. कुठल्या दिशेनं जावं, तुम्ही काय करा हे सांगायचे, पण कुठेही प्रश्नाचा उहापोह नव्हता. म्हणजे आज जे बाजार मांडला आहे शिक्षणाचा आणि शिक्षण जे बदनाम करतायत, शेलार सरांचं एक मत होतं की शिक्षणात कुठलाही वामार्ग, शिक्षणाची कधी कमीपणा आला नाही पाहिजे शिक्षण क्षेत्राला, आणि त्यासाठी त्या विरोध काम करत होते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडनं, एखाद्या शिक्षकाकडनं जर चूक झाली तर त्याला त्याच भाषेत ते सांगत होते की तू शिक्षक म्हणून शोभत नाही का तुला. म्हणजे शिक्षण क्षेत्राला कमीपणा आलेला त्यांना कधी जाणवला नाही, त्यांच्या कृतीतनं तर कधीच आला नाही, मला असं जाणवतं. म्हणजे त्यामुळं आज त्यांना आम्ही बुवा म्हणतो. म्हणजे प्रसंग खूप चांगला आहे की आज शिक्षक म्हणून किंवा एखाद्या आपण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या क्षेत्राला बदनाम न करता क्षेत्राची उंची वाढवण्यासाठी आपण काम करतो. त्यातील हे एक आधारवड व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे. तर मी कांबळे सरांना असं विचारतो की तुमचा संपर्क शेलार सरांबरोबर कसा आला आणि तिथून तुम्ही त्यांच्याकडून काय घेतलं, काय नक्की पार्श्वभूमी होती? खरं तर संपत शेलार सर बुवा आमची भेट ही अनावधानानं म्हणजे सहज पडलेली, अगदी जाणीवपूर्वक भेटलो अशातला भाग नाही. सहज त्यांचं लेक्चर ऐकण्यात आलं आणि मराठी हा इतका सोपा असणारा विषय इतका अवघड आहे हे पहिल्यांदा त्यांच्या लेक्चरमध्ये समजलं. की मराठी आपल्याला सर्वांना असं वाटतं की मराठी हा खूप सोपा विषय आहे, की मराठीमध्ये काय आहे करण्यासारखं, हा असं सहज वाटतं आपल्याला. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला असं वाटतं की मराठी म्हणजे काय नाही. अगदी मुलं 11वी-12वीला गेलेली मुलं मराठी हा ऑप्शनला विषय टाकतात. पण जेव्हा मी संपत शेलार सरांचं लेक्चर ऐकलं आणि त्यावेळेस मला हे समजलं, अरे बापरे मराठी इतकं सुद्धा असू शकतं. आणि त्यानंतर मी त्यांचा फॅन झालो. त्यांच्याकडे आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडे असणारी सकारात्मक ऊर्जा. त्यांच्याकडे तुम्ही दिवसभर काम केल्यानंतर जरी बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही, आळस दिसत. त्यांना असं वाटतच नाही की अरे बापरे आज खूप थकलोय, आज आराम करावा, असं नाही. अगदी रात्री 12 वाजता जरी तुम्ही त्यांना फोन केला तर तेवढाच उत्साह आणि तेवढाच सकारात्मक ऊर्जा संपत सरांकडे दिसते. आणि हे 2 गुण मला त्यांच्यात इतके आवडले की मी त्यांच्या संगतीत गेलो. असं म्हणतो ना, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आपला मित्र चांगला असेल तर आपण सुद्धा चांगलं घडतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी आहे. आदरणीय शेलार सरांच्या बरोबर आम्ही राहत त्यांच्याकडे बघत शिकत घेतलो. आदर्श माणूस कसावा, आदर्श कुटुंब वत्सल व्यक्ती कसा असावा, कुटुंबाला देणारा वेळ, मित्रांना देणारा वेळ, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून घेण्यासारख्या आहेत. शेलार सर म्हणजे अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आहे. आणि जशी त्यांची माझी भेट झाली, आणि 2 प्रसंग सांगतो. मी दुधाचे पदार्थ कधी खात नाही आणि शेलार सरांचं म्हणणं असायचं, अरे दूध आरोग्याला चांगलं आहे, किमान ताक तरी तू पिलंच पाहिजेस. मी म्हणायचो नाही, मी पिणार नाही, मी चहा पित नाही, दूध पित नाही, नाही कसल्यापाशी तू ताक पिलंच पाहिजे. आणि केळघरला एक हॉटेल आहे त्यांचं आवडतं हॉटेल, आणि तिथं ताक बेस्ट बनतं असं त्यांचं म्हणणं. आम्ही एक दिवस असं कोळे सर होते, मी होतो, आम्ही सगळेजण गेलो होतो. त्यांनी माझं अक्षरशः नाक दाबून तोंडात ताक ओतलं आणि मला प्यायलाच लावलं. हे आरोग्याला चांगलं आहे आणि तू ते पिलंच पाहिजे. म्हणजे इतका आपल्यावर हक्क दाखवणारा मित्र. कारण बरेच जण असं म्हणतात, बाबा तू त्याच्यापाशी राहिलं पाहिजे. तसं नाही, कौटुंबिक संबंधाबरोबर ह्या व्यक्तीच्या आपल्यामुळे काय सुधारणा होईल. ताक आरोग्याला चांगलं ना तर त्यानं पेलच पाहिजे. त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा ज्यावेळी केळघरला जातो तर आठवणीनं ताक तिथलं पितोच. शेलार सर असा माणूस आहे की आपल्या मित्राचं आरोग्य सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. मित्र चांगला त्यावेळेसच होईल तेव्हा त्याचं आरोग्य सुद्धा चांगलं आहे. अशा अनेक घटना सांगता येईल. शेलार सर अतिशय राजा माणूस. त्यांचा स्वभाव जर तुम्ही बघितला ना तर त्यांच्या संगतीत गेलेला माणूस त्यांना विसरत नाही. कधी पण तुम्ही असा विचार करा की त्यांच्या बरोबर एकदा तुमची ओळख झाली आणि ते तुम्हाला विसरतील किंवा तुम्ही त्यांना विसराल, असं कधीच घडत नाही. अतिशय हुशार माणसं बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं एकलकोंडी असतात. आपण असं बघितलं की हुशार ज्यावेळी आपण अनेक माणसांची उदाहरणं बघितली, अतिशय विद्वान माणसांची उदाहरणं बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की जी माणसं हुशार असतात ती माणसं थोडीशी एकलकोंडी असतात, समाजापासून दूर राहून चिंतनशील म्हणा, एकांतप्रिय असतात. पण संपत शेलार हे त्याच्या उलट आहेत. त्यांचं नाव जरी संपत असलं तर त्यांचा उत्साह कधीच संपत नाही, असा माणूस. आणि अतिशय उत्तम. तुम्ही जर बघितलं ना, इतकी त्यांच्या आसपास माणसं असतात ना, ते कधीच एकटे तुम्हाला सापडतील. असं प्रवास करताना कुणी रस्त्याला जर चला गाडीत बसवून नेणार, कधीच ते एकटे तुम्हाला सापडत नाहीत. त्यांच्याबरोबर असं एकही क्षण असं आम्ही कधी भेटलोय ना असं वाटलंय की ते एकटे फिरत आहेत, कधीच. त्यांच्यावर कोणी ना कोणी आहेच. अनेक मित्र त्यांनी जोडलेले आहेत.
पूर्ण महाराष्ट्रात मित्र आहेत त्यांचे. बरोबर. आणि असा हा माणूस ज्यावेळी मी त्याच्या संपर्कात आलो तर माझ्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडवून आणला त्यांनी. हे त्याचं उत्तम मूर्तिमंत आणि असं उदाहरण आहे. बरोबर. एक मित्र म्हणून जर म्हटलं ना हा. तर शेलार सर खूपच श्रेष्ठ आहेत. म्हणजे आज जे आम्ही आहे ते शेलार सरांचंच योगदान म्हणावं लागेल. बरोबर. मला कबड्डी खेळायची खूप हौस. हम्म. म्हणजे मी कबड्डीचा राष्ट्रीय पण काम करतोय, त्यांच्यामुळे कदाचित ती मला संधी मिळाली असेल. मी कबड्डी खेळायचो आणि कबड्डी खेळायला जायचो, मैदानावर खेळायचो, चालतायचं, त्या खेळात कळायचं नाही. बरोबर. आणि संध्याकाळी आम्ही दोघं एकत्र असायचो. बरोबर. आम्ही तिथं राहिला गुताडमध्ये, खूप चांगला संघ आमचा खेळायचा, जिंकला हरला काही नाही. पण संध्याकाळी माझ्या जखमांवर जे काही मलम लावायचं काम आहे, औषध लावायचं, हे माझ्या बरोबर. या मित्राने केलं. म्हणजे मित्र म्हणून काळजी कशी घ्यायची, जसे आता दादा म्हणले, कांबळे सर म्हणले की मित्र म्हणून काय असावा, बरोबर. आरोग्याची काळजी कशी घ्यावी, तर त्या माणसानं खूप हे आमच्यासाठी केलंय. म्हणजे बरोबर. कुणाच आमच्या समोर घडलेली उदाहरणं आहेत अशी की रस्त्यानं जाताना जर एखादं हे घडलं, म्हणजे एक घटना अशी होती की एक आजी रस्त्यानं जाताना ओझं घेऊन चालल्यात, थकल्यात, त्याने थांबवलं. त्या आजीला म्हटले काय आहे, कारण त्याला आठवण झाली असेल बरोबर. त्यांच्या बालपणची. बरोबर. थांबवलं. त्या आजीला म्हणले काय तुझी अडचण काय आहे, त्या आजीला बरोबर गाडीत घेतलं आणि तिला तिथं नेऊन सोडली, तिला तिथं जायचं. म्हणजे त्यांच्या जाण्याच्या रस्त्याच्या शिवाय वेगळा मार्ग होता, तरी सुद्धा तिथं नेऊन सोडले. म्हणजे आज सुद्धा तीच तळमळ, तीच जाणीव समाजासाठी आपल्या जमिनीवर पाय असलेली उदाहरण आहे शेलार सरांची. नक्कीच, नक्कीच. म्हणजे माणूस आज राज्य पातळीवर काम करतोय, त्याच्याशिवाय मराठीचं पान हलत नाही, तरी सुद्धा आज सुद्धा जमिनीवर आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि मित्र पण चांगला असतो. मोठेपणे छोट्या गोष्टीतून असते की लहान गोष्टी आहे ते जाणून देत नाहीत की ह्या मोठ्या लेवलच्या मोठ्या प्रकारच्या आहेत. परंतु हे करत असताना मित्र म्हणून त्यांची एक पार्श्वभूमी आहे, परंतु एक संघटक म्हणून जेव्हा शिक्षक एक काम करत असतात तेव्हा त्यांना एक पाठबळ देण्याचं काम सुद्धा त्यांचं असतं. तर संघटक म्हणून काय त्यांची भूमिका होती आणि त्यांनी संघटन कसं बांधलं? संपत शेलार हा बेरजेचं राजकारण करणारा माणूस होता. आता शिक्षक आलं की राजकारण आलं. शिक्षक आणि राजकारण हा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं. पण शिक्षकांचं राजकारण शेलार सरांनी कधी इतर राजकारण न करता शिक्षकांचं राजकारण केलं, तेही बेरजेचं राजकारण केलं. संपत शेलार ज्यावेळी समितीमध्ये होते, शिक्षक समितीमध्ये एक खंदा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी ते गुताडमधून मेढ्यामध्ये बदलून आले आणि त्यांचे असं निदर्शन आलं की मेढा या ठिकाणी समितीचे सदस्यच नाहीत किंवा असतील ते अगदी घाबरून राहायचे. मग आपल्या समितीचा उमेदवारच नाही, एक निवडणूक अशी आली की समितीचा उमेदवारच नाही. अरे बापरे, असं कसं, आपल्या संघटनेचं असं कसं होऊ शकतं? म्हणून त्यांनी स्वतःची उमेदवारी भरली. त्यांना माहित होतं की आपल्याला मतदान होणार नाही, आपण हरणार हे माहीत असून सुद्धा उमेदवारी भरणारा संपत शेलार हा एकमेव माणूस असेल. कारण एवढं सोपं नाही, कारण पराभव झाला की आपल्याला अनेक लोक बोलत असतात, काय गरज होती, कशासाठी, तुला माहितच होतं तू पडणार आहे, कशाला उभा राहिला. तरी सुद्धा माझ्या संघटनेला कमीपणा येऊ नये म्हणून स्वतःची उमेदवारी जाहीर करणारा हा एकमेव माणूस. तुम्हाला एक उदाहरण देतो. या उमेदवारीत पहिली उमेदवारी त्यांनी भरली त्यावेळी अपोजिट मधून एक माणूस होता आणि एक अपक्ष होता की जो अपोजिट मधून दोघे जण मागत होते उमेदवारी, ते शेलारच होते. आणि त्या दोघांच्यात चांगली टप फाईट होती. माझं मत वाया जाणार आहे. शेलार सरांनी स्वतःची उमेदवारी असताना स्वतःचं मत विरोधी पक्षाच्या जो अपक्ष राहिला होता पण विचारधारा चांगली होती, जुळणारी होती, त्याला मतदान दिलं होतं स्वतःच. आणि ज्यावेळी मतदानाची ही झाली त्यावेळी शेलार सरांना 3 मतं पडली. आणि स्वतःचं मत नसताना 3 मतं पडले. 3 मतं पडल्यानंतर ते शेलार सरांना म्हटलं, अहो तो हे कसं काय झालं बुवा, 3 मतं कशी काय तुम्हाला? तर त्यांनी त्याचा इतिहास सांगितला. म्हटले काही झालं, आमच्या त्याच्या शाळेत त्यांचे मुख्याध्यापक होते, वस्ताद त्यांना म्हणायचे, ते वस्ताद. त्या वस्ताद म्हटले काही झालं ना तरी तुम्ही निवडून या अथवा नका येऊ, माझं मत तुम्हालाच. आणि त्यांचं मत त्यांना पडलं. पहिल्या निवडणुकीत 3 मतं असणारा दुसऱ्या निवडणुकीत 184 मतावर गेला. आणि आता त्या मागची जी जिल्हा शिक्षक बँकेची पंचायत, तिथं शेलार गुरुजी हे आता झाली, त्याच्या मागची शेलार गुरुजी 6 मतांनी पडले. म्हणजे 303 वरून 184 आणि पुढं आता संपूर्ण तालुक्याचा एक गट झाल्यानंतर ते 6 मतांनी, म्हणजे संपत शेलार येणार असंच वातावरण होतं. पण काही असतात राजकारणाचे टक्केटोणपे, त्यात कदाचित ते पुढले नसतील. नाही, कसं आहे, त्यांची विचारशैली अशी होती की राजकीय दृष्टिकोन थोडासा त्यांचा म्हणजे बेरजे जरी राजकारण करत असले तरी
तत्व इतकी प्रखर होती आणि मजबूत होती की त्या तवाच्या विरुद्ध ते काम करत नव्हते. आणि मग सगळ्याचं समाधान होत नाही अशा वेळेस. त्याच्यामुळं काही हितचिंतक असतात असे, त्याच्यामुळे होऊ शकतं. पण नेहमीच बेरजेचं राजकारण, आता जसं आपण उदाहरण सांगितलं की विरोधकाला पाठिंबा दिला पाहिजे, कारण तो विरोधक आहे आणि हाही माझा विरोधक, पण हा माझ्या जवळच आहे, माझ्या संघटनेच्या जवळच आहे, मी त्याला निवडून आणलं तर माझ्या विरोधकांची, हे बेरजेचं राजकारण हे फक्त संपत शेलार करू शकतात. बाकी सगळ्यांना जमेलच असं सांगता येत नाही. आणि संघटनेसाठी तुम्हाला विशेष सांगतो, संपत शेलारचे आता तुम्ही बघता अनेक निवडणुकांमध्ये पैशाचा अगदी बाजार झालेला आहे. शिक्षकांच्या निवडणुकीमध्ये नाही म्हटलं तर थोडासा होतोच, पण तरीही तुम्हाला सांगतो संपत शेलार सरांनी इतक्या निवडणुका लढल्या, त्यांनी स्वतःहून 1 रुपया खर्च केला असेल असं नाही. आम्ही सगळे मित्रमंडळी असायचो आणि सगळेजण मित्रमंडळी त्यांच्यासाठी काम करतो. संपत शेलार सरांनी कोणत्याही निवडणुकीत कोणालाही फुकटचं जेवण सुद्धा दिलं नाही. तरी सुद्धा 3 मातापासून ते इतक्या मातापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे हा फक्त आणि फक्त तत्वांशी आणि स्वतःच्या वागण्यावर अवलंबून आहे. कधीच त्यांनी आपलं तत्व सोडलं नाही आणि जे खरं आहे ते खरं आहे. प्रामाणिकपणा तर ठासून भरलेला त्यांच्यामध्ये कधीच. आता गोळे सरांनी मागाशी उदाहरण सांगितलं की स्वतःच्या मुलाला सुद्धा त्यांनी सांगितलंय. आम्ही सहज गमतीनं कधी कधी म्हणायचो, बुवा सांगा की एखादा तरी प्रश्न आम्हाला. बुवा आमच्याकडे बघून नुसते हसायचे, त्यांचं स्मित हास्य बघण्यासारखं आहे, हसायचे आणि तिकडे तोंड करून निघून जायचे, पण म्हणायचे नाहीत की तुला कशाला पाहिजे प्रश्न. त्यांना माहित असायचं की आम्ही गंमत करतो त्यांची, पण गंमत जरी करत असलो तरी तो विषय गमतीनं सुद्धा कधी त्यांनी आमच्यासमोर बोलून दाखवला नाही. हे फार महत्वाचं आहे. असा प्रामाणिकपणा आज बघायलाच आपल्याला मिळणार नाही. असं खूप उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याविषयी बोललं खूप थोडं आहे. बरोबर. यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की जसं आपण शिक्षक घडत असताना विद्यार्थी घडवतो, तर त्यांची विद्यार्थीपासून आज त्यांच्याकडे नातू सुद्धा शिकायला आहेत. जेव्हा त्या रिटायरमेंटला आहेत तेव्हा त्यांच्याकडे जे मुलं त्यांच्याकडे होती त्यांचे नातू पण आता शिकायला आहेत. तर जे विद्यार्थी त्यांच्याकडे घडले ते आज कुठल्या पातळीवरती आहेत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आपण म्हणतो, तसं जे त्यांच्याकडे विद्यार्थी शिकले ते आता कुठल्या पातळीवरती गेलेले? तसं तुम्हाला सांगू का, शेलार सर अष्टपैलू व्यक्तिमत्व. बरोबर. म्हणजे खेळापासून बुद्धीच्या स्पर्धा परीक्षांपर्यंत कुठंच ते कमी नाहीत. म्हणजे मेडगुताडमध्ये असताना महाबळेश्वरच्या रोटरी क्लबनं एक स्पर्धा भरवली होती, त्या स्पर्धेतली 90% बक्षिसं मेडगुताडनं आणली होती. आज खो खो, व्हॉलीबॉल असू द्या, क्रिकेट असू द्या, कुस्ती असू द्या, कुठेही असू द्या, हे घडलं. व्हॉलीबॉल अजूनही खेळतात, व्हॉलीबॉल अजूनही खेळतात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी. आणि असंही नाही की मीच पाहिजे, लोकांना असं वाटतं मीच पाहिजे, पण चांगला माझ्यापेक्षा चांगला आला की ती जागा त्यालाही द्यायची, त्यांची भूमिका असायची. त्यांची मुलं आज स्पर्धा परीक्षेत, म्हणजे जे आमच्या बरोबर काम करत असताना आम्ही त्यांच्यात घडतोय, मेडगुताडमधली आजची जी मुलं आहेत त्यांच्या ज्या काय मुलांच्या तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्या तर सांगतील की जे आमच्या आई वडिलांनी केलं नाही ते आमच्या शेलार गुरुजींनी केलं. म्हणजे आज त्यांची एक विद्यार्थिनी विक्रीगड निरीक्षक आहे, एक विद्यार्थी आज तहसीलदार म्हणून काम करते, आरती बावळेकर म्हणून. त्यानंतर एक विद्यार्थी आज लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये एका कंपनीचा शिओ आहे, मुख्य कंपनीचा शिओ आहे. आज तिथून सुद्धा तो त्यांच्याशी संवाद करत असतो. एक महाबळेश्वरमध्ये एक काही विद्यार्थी डॉक्टर, प्रगतीशील डॉक्टर म्हणून आहेत. ही तुम्हाला काही प्रतिकात्मक उदाहरणं दिली की नमुना दाखल उदाहरणं, असे अनेक विद्यार्थी. म्हणजे त्यांच्या हाताकडून गेलेला विद्यार्थी शेलार सरांना विसरूच शकणार नाही. अनेक विधान. आणि खाली आल्यानंतर आज अक्षय कदम असेल किंवा आज त्यांची एक मुलगी मध्यंतरी गेल्या वर्षी दिल्लीत एक सत्कार झाला एक त्यांच्या शाळेतल्या मुलीचा, त्या आसनीच्या शाळेचा. तर हे सगळं करताना आणि एक लक्षात घ्या, यांनी एक मुलगा घडवला म्हणून त्याचा कुठं प्रोपोगंडा करत बसले नाही, त्यांचं काम त्यांनी चालूच ठेवलं. प्रसिद्धीसाठी हा माणूस नाहीच, स्वतःची प्रसिद्धी, फोटो त्या मुलांबरोबर कधी काढणार नाही, प्रसिद्धीसाठी कधीच नाही. कुठं लेक्चरला गेलो, मार्गदर्शनला गेलो, मार्गदर्शन झाल्यानंतर शिक्षक, आपला आजचा शिक्षक तुम्ही बघताय काय करतोय, लगेच निघून जातो आणि लगेच फेसबुकला जातोय. यांचं मार्गदर्शन असं चालतं की संपाव असं समोरच्यांना वाटतच नाही. या वर्षाचं उदाहरण देतो तुम्हाला. आम्ही राजापूर या ठिकाणी मार्गदर्शनला गेलो, आम्हाला उशीर झाला, आम्ही रत्नागिरीतलं एक सत्र संपवलं आणि दुसऱ्या दिवशी राजापूरला जायचं होतं. राजापूरला गेलो. राजापूरला गेल्यानंतर त्या शाळेतली मुलं, राजापूरची खटावमधली, किती वाजेपर्यंत शेलार सरांचं त्रास चालू असावा, आत्ता या वर्षीच संध्याकाळी 8:30 वाजता त्यांचा तास संपला शिष्यवृत्तीचा मार्गदर्शनाचा. आणि 8:30 वाजता संपल्यानंतर ते शिक्षक म्हणले नाही सर जेवून जायचं.
दुपारी जेवलोय म्हणले, आता जेवायची इच्छा पण नाही आणि जेवायचं नाही, तरी सुद्धा नाही म्हणलं जेवून जायचं. पण शेलार सर म्हणले नाही जेवायचं, आता जेवून उपयोग नाही, कारण आम्हाला प्रवास करायचा. आम्ही तिथून सातारला. सांगायचा उद्देश असा की एखादी गोष्ट कशा पद्धतीनं करावी आणि किती तळमळ ते निष्ठेनं करावी, तिथं वेळेचं बंधन नाही, करत राहिले आणि तेच त्यांचं यश आहे आज. आजच्या शिक्षकांना, आजच्या नवीन पिढीला तुम्ही दोघंही काय संदेश द्याल की त्यांच्याकडे बघितल्यानंतरच शेलार सरांकडून आपण काहीतरी नवीन पिढीने घेतलं पाहिजे, असे कोणते गुण आहेत की ते आपण आत्मसात केले पाहिजे? शेलार सर माणूस म्हणून सर्वश्रेष्ठ आहेत. शिक्षक तर आहेतच हाडाचा. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी जे काम केलंय हे विसरता येणार नाही. म्हणजे त्यांचं कायम नाव राहील. आज नवनीतच्या रूपानं राज्याला मार्गदर्शन करतायत, स्वतःचं लेखन करून, स्वतःची प्रसिद्धी नाहीत. एक शिक्षक म्हणून ते आहेतच, आदर्श आहेत आमच्यासाठी, सर्वांसाठीच आदर्श आहेत. पण माणूस म्हणून सुद्धा तितके श्रेष्ठ आहे. म्हणजे सरांनी संघटनेत त्यांचं काम सांगितलं संघटनात्मक, पण संघटनात्मक काम सांगताना त्यांनी कुठल्याच माणसाला असं समजलं नाही की तो माझ्या विरोधी संघटनेचा आहे. प्रत्येक माणसाला त्यांनी मदत केली. म्हणजे मध्यंतरी शिक्षकावर जर एखादा आरोप झाला ना, तर त्या शिक्षकापेक्षा ते खवळून उठायचे. आणि मध्यंतरी एक प्रकार असा घडला की एका शिक्षकावर काहीतरी आरोप झाले, मग ते म्हणले नाही नाही असं कसं. पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनला सांगितलं की हे शिक्षक असं करू शकतात का? त्या समोरच्या माणसानं यांच्याकडे चेक घ्यायचे आणि यांच्या सह्या घ्यायच्या आणि धमकी देऊन चेक घ्यायचे, कशासाठी? अध्यक्ष असताना त्यांची भूमिका असेल. म्हणजे मित्रांसाठी वेळ देणारा, अतिशय समाज कुटुंबासाठी तेवढाच वेळ देणारा चांगला माणूस अशा पद्धतीचा, की तिथं संघटना राजकारण बाजूला ठेवायचा, या माणसाला गरज आहे तिथं उभं राहायचं, हेच महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीचा हा माणूस म्हणजे यांच्या खरं तर आहे ना, हा आदर्श माणूस म्हणणार नाही मी, कारण त्यांच्याकडे बघून आपण आदर्श घेतला, पण ते स्वतःला कधीच आदर्श म्हणत नाहीत. कुठल्या पुरस्कारासाठी, कुठल्या ह्याच्यासाठी कधीच त्यांनी काम केलं नाही. ते ज्यावेळी सातारा राहायला आले, आता खरं तर अनेक जर म्हणतात की आता आपण सातारा आलोय, मुलं राह जाऊ 10 वाजता, पण साताराला जरी आले तरी सकाळी 8 वाजता त्यांची गाडी, आणि जाताना एकटे जाणार नाही. कोण बाबा कोणी यायचंय का, चल ह्याला फोन कर, तू चल माझ्या बरोबर, आणि जाणारच. 8 वाजता शाळेत जाणाराच माणूस संध्याकाळी किती वाजता परत येईल याची गॅरंटी त्यांच्या घरच्यांना सुद्धा. अजून सुद्धा जर घरी तुम्ही त्यांच्या विचारलं की शेलार सर किती वाजता परत येतील, ते आताही सांगतील. आता तरी सेवापूर्ती झाली तरी सुद्धा मूल आणि ते एवढंच त्यांचं हे आहे. आणि आपल्याकडं जे आहे ते दुसऱ्याला दिलंच पाहिजे. देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे आपल्याकडे जितकं आहे आपण दिलंच पाहिजे दुसऱ्याला, इतकी वृत्ती त्यांची देण्याची. आता सहज एक उदाहरण सांगतो. बऱ्याच दिवसातून आमची झेडपीमध्ये गाठ पडली. एका परीक्षेचे पेपर आम्ही हे करत होतो. मी सहज म्हणलं शेलार सर तुमच्या हातचे मासे मी बरेच दिवस खाल्ले नाहीत. काय त्यांच्या चल संध्याकाळ आम्ही त्यांच्या घरी, तिथं त्यांनी मेळ्यात जाऊन मासे घेतले नाही, आणि हे सगळेजण म्हणत होते आपल्याला दुसरं खायचंय, काय तर दुसरं जेवूया. पण ते म्हणले नाही, सतीश म्हणलाय ना मासे खायच्यात, आज सतीशला मासे. इतकी तळमळ मित्रासाठीची, इतकं घरचे सुद्धा आपल्याला इतकं हे करणार, एखादी पदार्थ खायचा म्हणजे तर घरी सुद्धा देतील याची शक्यता नाही. पण शेलार सर तुमचा हट्ट, म्हणजे आपण त्यांच्याकडे हट्ट करावा आणि तो आपला पुरा करावा असा माणूस. आणि खरं सांगू का, त्यांच्याकडची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा दुसऱ्याला देण्यात ती खूप पटायतात, आणि सगळी सकारात्मक. तुम्ही त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर तुम्ही कधीच थकणार नाही. हा गुणधर्म फार महत्वाचा आहे. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याकडे माणूस देतोच, पण ऊर्जा पसरवता येत नाही, आणि ते देतात. त्यांच्या चेहऱ्यावर कधीच तुम्हाला दुःख दिसत नाही. कुठल्याही प्रसंगात जा, कितीही प्रसंग वाईट येऊ द्या, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दुःख बघायला मिळणार नाही. आणि त्यांचं हास्य हे अतिशय सगळ्यात बघा. आता तुम्ही कधीही त्यांना भेटला, त्यांचे डीपीज बघितले तर त्यांना एक दिसेल की ते नेहमी हसणारा माणूस आहे. दुःख त्यांना माहिती आहे, याच्यापेक्षा वाईट दुःख आपल्याला येऊ शकत नाही. त्यांचं लहानपण त्यांनी सांगितलं गोळे सरांनी, इतकं त्यांचं लहानपण हे घेऊन जाऊन सुद्धा तो माणूस नेहमीच हसतमुख आहे. आणि हे त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. परिस्थितीला तर सामोरं जाणारच आहेत, काही प्रश्न सुटतील आणि काही प्रश्न सुटणार नाही, ते बाजूला सारून आपल्याला पुढे जायचंय. ही विचारधारा त्यांच्याकडे अतिशय उत्तम आहे. नक्कीच. आणि आता आपण 31 मेला सर रिटायर होत आहेत, आणि रिटायरच्या पार्श्वभूमीवर सर्वजणच कार्यक्रम ठेवतात की सेवापूर्तीचा कार्यक्रम असतो. अनेक मान्यवर येतात, अनेक जण बोलतात, मत व्यक्त करतात, आणि दुसऱ्या दिवशी ती गोष्ट विरून जाते. परंतु शाब्बास अकॅडमी असेल किंवा आपण सर्वजण मित्र परिवार आहोत, आपण सेवापूर्तीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आजचा कार्यक्रम आणि सेवापूर्तीचा होणारा कार्यक्रम हा कसा आगळा वेगळा आहे याबद्दल आपण मार्गदर्शन करा. कार्यक्रम सेवापूर्ती जे होतात हे शुभचिंतन असतात, म्हणजे त्या यालासाठी. पण हल्ली तो एक इव्हेंट झाल्यासारखं करतात. म्हणजे इव्हेंट म्हणजे कोणतरी मोठा बोलवायचा, म्हणजे अधिकारी पदाधिकारी, आणि तिथं माझं किती चालतं आणि मी किती मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे ती इव्हेंट असतो. ठीक आहे, कार्यक्रम करण्याबद्दल कुणी कुणाच्या पद्धतीनं करावं हे यासाठी बोलतोय असं नाही, पण कार्यक्रम ज्यांच्यासाठी घेतोय
त्यांनाही आनंद मिळाला पाहिजे. आणि जी कार्यक्रमाला आपुलकीनं जिव्हाळ्याने येत आहेत त्यांनाही वाटलं पाहिजे की मी इथं आलोय ना, माझी दखल घेतली गेली. आणि माझी दखल घेतली गेली का, तर ते आपलेपणातून घेतली गेली. बुवानी या संदर्भात चर्चा करताना असं करायचं आहे, बुवा म्हणजे शेलार सरांनी असं करायचं आहे, कसा कार्यक्रम घेऊया. तर आमची अशी सहज चर्चा निघाली आणि म्हटलं ठीक आहे आपण असा कार्यक्रम घेऊया. म्हणजे अशा पद्धतीचा कार्यक्रम. तर त्याने येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेट द्यायची. पण काय द्यायची, तर त्या माणसाला गरजेची वाटेल आणि कायम आठवणीत राहील अशी भेट द्यायची. मग त्यासाठी त्यांनी पुस्तकं भेट द्यायची योजना आखली. आणि प्रत्येक येणाऱ्या म्हणजे तो पालक असला एखाद्या विद्यार्थ्याचा, तर त्या पालकाला एखादं पुस्तक, पालकाचं हे शिक्षण करणारं एखादं पालक समुपदेशन करणारं एखादं पुस्तक असावं. एखादा साताऱ्याच्या बाहेरचा माणूस आला तर त्याला एखादं पुस्तक की जे माझा सातारा कसा आहे, माझ्या साताऱ्यात काय घडतं हे दिसणार. एखाद्याला वाटलं की काही नाही, शिक्षकापेक्षा वेगळं काहीतरी वाचावं, मन रमवावं, आनंद वाटावा, तर त्यासाठी एखादं पुस्तक. अशी वेगवेगळ्या धर्तीची पुस्तकं त्यांनी सांगितली आणि ती एक जबाबदारी दिली की तुम्ही अशी पुस्तकं निवडा आणि द्या. देताना सुद्धा पुस्तकं अशी द्या की ती त्या प्रत्येकाला वाचणे वाटली पाहिजे, जीवनाच्या प्रवासावर प्रत्येक क्षणाला उपयोगी पडली पाहिजेत. आणि अशा पद्धतीची योजना त्यांनी तयार केली. मग आता ज्यावेळी कार्यक्रम देणार आहे त्यावेळी कार्यक्रमाला कुठं भाषणं नाहीत कुठं. त्यांना ज्यांना जे बोलायचे त्यांनी सांगितले तुम्हाला जे काय बोलायचे ते तुमच्या बाईट माझ्याकडे पाठवा. त्यांनी तिथं एक बाईटवरून सिलेक्शन, त्या बाईटचं एक हे करायचं, रेकॉर्डिंग करून त्या व्यवस्थित लावायचं काम करण्याचं काम ठेवलंय. त्या बाईट तिथं ऐकवल्या जातील. येणारा माणूस येईल, प्रवेश करेल, प्रवेश केल्यानंतर त्याचं स्वागत होईल. स्वागत देताना एक छानपैकी पुस्तक भेट दिलं जाईल, एक गुलाब पुष्प दिलं जाईल. त्या प्रत्येकाचं स्वागत होईल. स्वागत झाल्यानंतर तो पुढे जाईल, त्या बाईट ऐकायच्या असतील तो ऐकत बसेल, मस्तपैकी शेलार सरांना जाऊन शुभेच्छा देईल, दुसऱ्या स्टेजवर जावं. आणि दुसऱ्या स्टेजवर शेलार सरांना शुभेच्छा दिल्यानंतर लगेच तिथं छानपैकी संगीताचा कार्यक्रम आहे की जी देशभक्तीपर गीत असतील, प्रार्थना असतील, अशा पद्धतीचा. तर संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेईल, त्यांच्या बाईट पाहत छानपैकी जेवण करेल आणि जेवण करून तो आपला निघून जाईल. कुणाची वाट पाहत बसायचं नाही, यायचं, कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा, शुभेच्छा द्यायच्या, मनापासून भेटायचं, व्यक्त व्हायचं आणि वेळ घालवायचा नाही. अशा पद्धतीच्या प्रत्येकाचा अगदी क्षणाक्षणाचा विचार करणारा माणूस आहे. त्यामुळे कुणाला माझ्यामुळे त्रास होता कामा नये ही भूमिका त्यांनी इथं ठेवली. आणि जरी पदाधिकारी आले तरी पदाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितले तुम्ही या, तुमच्या शुभेच्छा द्या, तुमचं जे काय बोलायचे ते 10 मिनिटात बोला. 10 मिनिटात सुद्धा पदाधिकारी मोकळे होणार आहेत. म्हणजे कुणासाठी कुणाची वाट बघायची गरज नाही. चांगला एक स्वरूप कार्यक्रमाचं कसं असेल आणि प्रत्येकाला तिथं स्थान आहे, प्रत्येकाचं स्वागत आहे, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम त्यांनी इथं त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचे केलेले. त्यांचं जे गावचं मंडळ आहे ते गावचं मंडळ सुद्धा शेलार सरांना खूप प्रेम करतं. त्यांचे मित्रमंडळ आहे, ते मित्रमंडळ लहानपणापासून आमचेही मित्र झालेले आहेत, आम्ही त्यांच्या मित्रातले एकत्र आहोत. तर त्यांनी हा सगळा कार्यक्रम नियोजित केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेण्याचा असा उद्देश आहे की जेणेकरून आपलं जे आहे ते पुढेही चालू राहावं असा उद्देश. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याविषयी भावना व्यक्त करता यायला पाहिजे, हे महत्वाचं. बोलायचं सगळ्यांना असतं पण व्यासपीठावर फार कमी संधी मिळते लोकांना आणि कमी लोक असतात, महत्वाचे लोक असतात, त्यांचीच फक्त भावना व्यक्त केल्या जातात. पण संपत शेलारांना जवळून ओळखणारा माणूस, त्याच्या भावना कधी समजणार तुम्हाला. आणि ह्या सगळ्यांना समजाव्या हा एक प्रामाणिक हेतू या कार्यक्रमामध्ये बघा की प्रत्येकाला काही ना काही वाटत असतं, प्रत्येकाला बोलायचंय पण त्याला संधी मिळत नाही. सामान्य कधी स्टेजवर जात नाही, त्याला व्यासपीठावर गाजवायला येत नाहीत. मग तो आपला शांत बसतो, सगळ्यांचा ऐकतो, जाताना शेलार सरांना भेटतो, जेवतो नाही जातो. पण शेलार सरांचं म्हणणं असं आहे की त्याला मी कसा वाटलो हे त्याला सांगता यायला हवं आणि प्रत्येक जण माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे हे एवढंच दाखवण्यासाठी प्रत्येकाला समान, आपण समानता म्हणत राहतो पण शेलार सरांनी ही प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी समान आहे आणि प्रत्येकाला माझ्याबद्दल आणि माझ्यासह बोलण्याची संधी मिळावी हा एवढा प्रामाणिक हेतू घेऊनच या कार्यक्रमाचं आयोजन शेलार सरांनी केलंय, त्यांच्या गावातल्या लोकांनी केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता पाहिलेलं, आता आपण ही संपूर्ण मुलाखत ऐकली आणि ज्यांचा सेवापूर्ती सोहळा हा उद्या दिनांक 31 मे 2026 रोजी कलश मंगल कार्यालय मेढा या ठिकाणी होणार आहे. तरी सर्वांनी 7 ते 9 या वेळामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे आणि आपण सर्वांनी ही मुलाखत जरूर ऐकावी. धन्यवाद. धन्यवाद.